नमस्कार. मी आता तुम्हाला कोकमाचं सरबत कसं करायचं हे सांगते. हे बघा, अशी प्रकारची फळं असतात जे कोकम सरबत तुम्हाला बाजारात मिळतं, हो की नाही. तर ते सरबत ह्या फळांचं बनतं आणि हे फळ जास्त करून कोकणामध्ये तयार होतं. कोकण, गोवा या साईडला ह्याचा जास्त खप असतो सरबताचा. तर तुम्हाला आता मी हे आमच्या इथे महाराष्ट्रात आहे हे फळ. तर ह्याचं सरबत कसं करायचं हे मी तुम्हाला आता सांगते. हे बघा, ह्याला एक देठ असतो हा. तर तो देठ त्याचा काढून टाकायचा आहे आपण. हे बघा, दिसला? हां, असा फेकून द्यायचा, त्याचा काहीही उपयोग नाही. आणि मग ह्या ज्या बिया आहेत, दिसल्या का तुम्हाला बिया? तर ह्या बिया आपण बरणीत घेऊनच आपण तयार करायचं, कारण आपण बरणीतच आपल्याला ठेवायला पाहिजे. तर त्या बरणीतच आपण असं टाकून द्यायचं, कारण परत परत त्याला हात लावणं चांगलं नाही. आणि मग ह्याचे असे तुकडे करायचे सालाचे. हे बघा, अजून एक फळ दाखवते म्हणजे लक्षात राहील. हे बघा, हा देठ आहे, त्याला तो देठ काढून टाकायचा आहे. मग ह्या बिया अशा घ्यायच्या, आपल्या अंगठ्याने काढल्या की लगेच येतात बघा त्या. आणि तुकडे करायचे आहेत. झाले, तुकडे करून झाले. आता काय करायचं सांगते. त्याच्यामध्ये आपण साखर घ्यायची. साखर आता मी 2च कोकम घेतले, तर त्याच्यामध्ये 3 चमचे साखर घातली मी. 2 कोकम मोठे चांगले असे. त्याला 3 चमचे साखर घातली. आणि मी चांगला अर्ध्यापेक्षा जास्त असं बीट घेतलं. मोठा टीस्पून आहे बरं का, जरासा, एकदम पण छोटा नाही आहे. हे अर्धा चमचा मीठ घातलं मी. आणि हे थोडंसं 1 चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. जरासं, खूप नाही, वर खाली करायला, फक्त हात लावायचा नाही त्याला जास्त. आणि हे 2 तास आपण बाहेर ठेवायचे. कुठे ठेवायचं आहे? बाहेर. पाणी घालायचं नाही. बाहेर ठेवलं की त्याला आपोआप थोडं थोडं पाणी सुटायला चालू होतं. मग तुम्ही 2 तासाने फ्रीजमध्ये ठेवा. पाहिजे तेव्हा त्यातला रस घ्यायचा, सरबत करायचं. काही वेळेला ती साखर आपल्याला थोडीशी परत घालायला लागते, जरासं मीठ घालायला लागतं. पण अगोदरच जर आपण घालून ठेवलं, कदाचित खारट किंवा गोड होऊ शकतं, म्हणून आपण क्वांटिटी कमी ठेवायची थोडी, पण मीठ व्यवस्थित घालायचं. ही झाले कोकमाचं सरबत. नंतर तर तुम्हाला सांगते, ह्याला आता पाणी सुटलं की 2 तासांनी त्याला मस्त पाणी सुटेल. मग तुम्ही सरबत करायला मोकळे आणि प्यायला पण. आणि हे जर आपल्याला काही अपचन झालं, ॲसिडिटी झाली, तर हे कोकमाचं सरबत एकदम उपयोगी असं आहे. तेव्हा उन्हाळ्यात तर काय ह्याची मजा औरच.